यशवंत व्हा जयवंत व्हा बाबाच्या चांगली शाळा शिका अभ्यास भरपूर करायचा अरे बघ हाय हॅलो नमस्कार, मी कोमल. आपले चॅनल आरुद्राज व्लॉग मध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे. तर तुम्हाला समजलेच असेल की आज आरुद्राच्या शाळेचा पहिला दिवस आहे आणि आजच आम्ही आरुद्राचे शाळेमध्ये ऍडमिशन करणार आहोत. तर आता सकाळचे 8 वाजलेले आहेत आणि शाळेची स्कूल बस रोज 8 वाजता येते. इकडं नाही जात. पळा. आज आरुद्रा सोबत मीही तिच्या शाळेमध्ये जाणार आहे आणि तिचे ऍडमिशन करणार आहे. तर ते पाहू शकता आरुद्रा किती उत्साहाने शाळेमध्ये चाललेली आहे. आम्ही ज्या शाळेमध्ये चाललो आहोत ती शाळा अजून आरुद्राने एकदाही पाहिलेली नाही. त्यामुळे शाळा पाहून आरुद्राची रिॲक्शन कशी आहे हे तुम्हाला पुढे कळेलच. तर आता आम्ही दोघीही स्कूल बस मध्ये बसून शाळेकडे निघालो आहोत आणि तुम्ही पाहू शकता हळूहळू स्कूल बस भरत चाललेली आहे. तर इथे पहिल्या सीटवर आरुद्राला तिच्या मैत्रिणी सोबत बसवलेले आहे आणि मी इथे मागे येऊन बसलेली आहे. तर इथे पाहू शकता हळूहळू स्कूल बस पूर्णपणे भरलेली आहे आणि आता शाळेकडे निघालेली आहे. आता सकाळचे 9 वाजलेले आहेत आणि आता आम्ही शाळेमध्ये पोहोचलो आहोत. घरापासून शाळेपर्यंत यायला आम्हाला 1 तास लागला. एवढी मोठी शाळा पाहून आता आरुद्रा घाबरलेली आहे. शुभम काकाची बघू बाळा, आवडली शाळा? मोठी की नाही? केवढी मोठी आहे बघ की शाळा तुझी. स्कूल बस पार्किंग हे शाळेच्या गेटच्या आतमध्ये आहे. त्यामुळे कोणतीही मुले गेटच्या बाहेर जाऊ शकत नाहीत. तर हे आहे आदर्श पब्लिक स्कूल विटा. इथे CBC आणि स्टेट असे 2 विभाग आहेत. आम्ही आरुद्राला स्टेट बोर्डला घालणार आहोत. त्यामुळे आता आम्ही तिकडे निघालो आहोत. शाळेकडे जाण्याचा रस्ता ही खूप छान असा आहे. दोन्ही बाजूला छान अशी झाडे लावलेली आहेत आणि परिसरही एकदम स्वच्छ असा आहे. तर समोर ग्राउंडवर शाळेच्या सकाळच्या प्रार्थनेची तयारी चालू आहे. तर फायनली आम्ही आरुद्राचे LKG मध्ये ऍडमिशन केलेले आहे. तर ते पाहू शकता आरुद्रा ऑफिसच्या खिडकीमधून बाहेर चाललेली प्रार्थना बघत आहे. तर हे पाहू शकता हे आहे आरुद्राचे क्लासरूम. खूप मोठे असे आणि डेकोरेटिव्ह आहे. आरू बस ना, बस की. तर इथे आरुद्राच्या क्लासमध्ये भरपूर असे स्टुडंट्सही आहेत आणि अजूनही न्यू ऍडमिशन चालू आहे. त्यामुळे बरेच लहान मुले रडत आहेत आणि ते पाहून आरुद्रालाही रडू येत आहे. आरू बस की. मी तर मागं बसू बेंचवर, मागची बेंचवर बसू, इथं बसू मी. आरुद्राच्या मिसनी तिला आतमध्ये बसवून घेतलेले आहे आणि आता मी बाहेर आलेले आहे. आरुद्राची शाळा सुटायचे टायमिंग 1:30 वाजताचे आहे. त्यामुळे आता मला शाळा सुटेपर्यंत मला इथेच बसायचे आहे. चला तर मग आता मी तुम्हाला आरुद्राची शाळा दाखवते. शाळेच्या समोरच हे मोठे असे ग्राउंड आहे. ही शाळा पूर्ण इंग्लिश मीडियम आहे.
आणि हा स्टेट बोर्डचा विभाग आहे. इथे नर्सरी पासून 10वी पर्यंतचे क्लासरूम्स आहेत. तर अशा पद्धतीने आरुद्रची मोठी अशी शाळा आहे. आता आपण शाळेच्या बाहेरचा परिसर पाहूयात. इथे समोर जी तुम्हाला बिल्डिंग दिसत आहे ती CBSE वाल्यांचा विभाग आहे. बस पार्किंग समोरच CBSE विभाग आहे आणि डाव्या बाजूला हा स्टेट विभाग आहे. इथे समोरच मोठे असे ग्राउंड आहे आणि हे पार्किंग पाहू शकता. आणि या बाजूला शाळेचे मेन गेट आहे. तिथे 2 सिक्युरिटी गार्ड उभारलेले असतात. शाळा चालू झालेली आहे त्यामुळे सगळ्या बस इथे लावलेल्या आहेत. बस पार्किंगच्या या बाजूला मेडिकल कॉलेज आहे आणि त्याचसोबत आयुर्वेदिक सेंटरही आहे. हा भला मोठा परिसर या शाळेचा आहे आणि सर्व ठिकाणी झाडे असल्यामुळे इथले वातावरण प्रसन्न असे आहे. आता दुपारचे 1:30 वाजलेले आहेत आणि आरुद्रची शाळा सुटलेली आहे. हा काढायला फोटो. या आरुद्रच्या मिस आहेत. सर्व लहान मुलांची लाईन करून त्यांना बस पर्यंत घेऊन जातात. इथे आम्ही आरुद्राचा एक छान असा फोटो काढला. तर इथे पाहू शकता आरुद्र कशी लाईन करून बस पर्यंत चाललेली आहे. तर पाहू शकता सर्व लहान मुले किती छान अशी लाईन करून बस पर्यंत चाललेली आहेत आणि लाईनच्या सुरुवातीलाच आरुद्र उभी राहिलेली आहे. तर पहिल्याच दिवशी आरुद्राची मिस सोबत चांगली अशी गट्टी जमलेली आहे. अशा पद्धतीने सर्व लहान मुलांना बस पर्यंत आणले जाते. त्यानंतर प्रत्येक बसच्या समोर त्यांचे ड्रायव्हर काका उभारलेले असतात. त्यांची ओळख प्रत्येक मुलासोबत असते त्यामुळे त्यांना बघून मुले आपापल्या बसमध्ये जाऊन बसतात. बस मध्ये जाणार आहेत. आयुष घरला चालला. अरू घरला चालला तुम्ही आता. आजचा आरुद्रच्या शाळेचा पहिला दिवस होता त्यामुळे थोडी ती नर्वस होती. आता आम्ही घरी निघालो आहोत. नको इथंच बसा. बरोबर दुपारच्या 2 वाजता बस आमच्या घरापर्यंत पोहोचली. तर आजपासून आरुद्राचे रोजचे हे रुटीन चालू झाले. तर अशा पद्धतीने तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटू लवकरच एक नवीन व्हिडिओ घेऊन. धन्यवाद.